नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक दादा नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर बघा, आज 25 जुलै 2026 सर्वांना देवशैनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो बघा, तसं पाहिलं तर मला काही कमेंट माझे मित्र सुनील मांडवडे यांनी एक व्हिडिओ टाकला आणि एक कमेंट मध्ये त्याच्यावरती गीतांजली पानगवाडे यांनी एक प्रश्न विचारलाय की नमस्कार भाऊ, 10,000 किलोमीटर लांबीचा एक भला मोठा ढग जो उत्तर कोरियापर्यंत त्याचा दायरा आहे आणि त्याचाच काही भाग 30 जुलै ते 30 ऑगस्ट म्हणायचे त्याला, 30 ऑगस्ट पर्यंत 4 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात धुमाकूळ करणार आहे. हे खरे आहे का? यावर प्लीज एक व्हिडिओ अर्जंट टाकावा ही विनंती. तर मी मित्रांनो बघा, आता याच्यावर मी सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की नेमकं काय आणि हवामानाचा अंदाज देखील बघू. मित्रांनो, भारतात मान्सून येतो तो जून महिन्यामध्ये. तर दरवर्षीच एक ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे जागतिक तापमान वाढलं. जेव्हा क्योटो प्रोटोकॉल झाला होता जपान शहरामध्ये, त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की जे काही समुद्राचं ते तापमान वाढलं ऍटमॉस्फिअरचं, ते कमी करण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होते, परंतु ते सक्सेस त्या काळात झालं नाही. तर जे काही तापमान वाढले, समुद्राचा ग्लेशियर वितळत आहे आणि याचाच कुठेतरी परिणाम हा जागतिक तापमानावर झालेला आहे. तर मित्रांनो बघा, भारतात जो काही पाऊस येतो हा नैऋत्य मोसमी पाऊस असतो. तर दरवर्षी एक एक नवीन घटना त्या ठिकाणी घडत आहे. मागच्या वर्षी मान्सून हा हिमालय क्रॉस करून तिबेटियन प्लेट्स मध्ये त्या बाजूला गेला. तो 1000 वर्षात कधीच गेला नाही, परंतु हिमालय क्रॉस करून मान्सून त्या बाजूला गेला. अशा नवीन नवीन घटना घडत असतात. त्यानंतर ह्या वर्षी हीट डोम तयार झाला भारतावर आणि प्रचंड उष्णता वाढली. 48 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं. त्यानंतर युरोप खंडाचं मागील महिन्यामध्ये तापमान अति झालं होतं. रस्ते वितळले होते त्या ठिकाणी, कार वितळले होते, इतकं टेम्परेचर त्या ठिकाणी झालेलं होतं. तर अशा ह्या फिनॉमिना का घडताय? तर जागतिक तापमान वाढले. आता एक नवीन मान्सून मॉन्स्टर म्हणून एक घटना पुढे आली आहे की 1000 किलोमीटरचा लांबीचा ढग आहे. आपण तो काय नेमका बघू, पण त्याआधी भारतीय मान्सून जो आपल्याकडे येतो, तुम्ही बघा, भारतीय हे विषुववृत्त गेलंय आणि याच्यामधून इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन, जेव्हा हिमालयाचे प्रेशर कमी होतात तेव्हा इथे सतत व्यापारी वारे वाहत असतात वर्षभर पृथ्वीच्या या अक्षामधून. हिमालयाकडे प्रेशर कमी झाल्यानंतर हे वारे काय करतात की थर्मोडायनेमिक इफेक्ट नुसार काय सांगतं की अधिक दाबाकडून कमी दाबाकडे प्रेशर बेल्ट वाहतात आणि हा प्रेशर बेल्ट काय होतो की हिमालयाकडे सरकतो जून महिन्यात आपल्याकडे. तो येताना आपल्याकडे आयटीसी ला म्हणजे इथे सोमालियन जेट स्ट्रीम आपल्याकडे घेऊन येतो. तर मित्रांनो बघा, तो आल्यानंतर असा असतो, त्यानंतर तो टर्न मारतो आणि तो येताना काय करतो बघा, आल्यानंतर तो सोबत बाष्प घेऊन येतो आणि ही रेषा इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन, ही रेषा हिमालयाकडे जवळपास 3 ते 4 महिने असते. त्यामुळे आपल्याकडे मान्सूनचा फ्लो हा अधिक असतो. त्यानंतर हिमालयाचे प्रेशर हे ऑक्टोबर महिन्यात वाढतात, त्यामुळे हा मान्सून आपल्याकडून रिटर्न त्या ठिकाणी निघून जातो. तर मित्रांनो, अशी एक पद्धत ही मान्सूनची असते. तर आता मागील जो काही प्रशांत महासागरामध्ये ज्या काही फेनॉमिना घडत आहेत, चक्रीवादळ तयार होत आहे बघा, आपल्याकडे जे काही जगात ते जे चक्रीवादळ तयार होतात, तर अटलांटिक महासागरात जे चक्रीवादळ तयार होतात त्यांना हरिकेन म्हणतात. पॅसिफिक प्रशांत महासागरात जे बनतात त्यांना टायफून म्हणतात आणि आपल्या जो इंडो पॅसिफिक रिजन आहे हिंदी महासागराचा, त्याला सायक्लोन असं म्हणतात. तर मित्रांनो बघा, ह्या ज्या काही घटना आहे ह्या सतत घडतच असतात, परंतु जागतिक तापमानवाढीमुळे नवीन ज्या घटना घडतायत, जसं हिट डोम आहे किंवा हिमालयाच्या क्रॉस गेला किंवा आता मान्सून मॉन्स्टर. तर मित्रांनो, असं होतं काय की ह्या ज्या गोष्टी का घडताय, तर याचं एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या हवामानाच्या अंदाजाच्या प्रणालीत नेहमी सांगतो की सध्या जो मान्सून आलाय बघा, इकडे प्रशांत महासागराच्या तैवानच्या मी मागे 8-10 व्हिडिओ झाले असतील तेव्हा एक बोललो होतो की प्रशांत महासागरामध्ये मेकलान आणि हिगोस नावाचे 2 चक्रीवादळ होते. त्याच्यामुळे काय होतं, हा मान्सून या काळात आपल्याकडे आलेला आहे आणि तो मान्सून आपल्याकडे आल्यानंतर तो मान्सून काय होतो, ह्या बाजूला सरकतो आणि ह्या 230 किलोमीटर प्रति तास इतक्या गतीनं ते चक्रीवादळ प्रशांत महासागरात तैवान जपानकडे होतं. त्याच्यामुळे त्याने आपल्या मान्सूनला डिस्टर्ब केलं होतं. हे तुम्हाला माहित असेल, मी सांगितलं होतं. तर मित्रांनो, होतं काय, जेव्हा हा मान्सून चक्रीवादळाचा प्रभाव नष्ट होतो तेव्हा जो मान्सूनला काही गेलेला जो बाष्पाचा फ्लो आहे असं एक ट्रक तयार करतो. त्यालाच त्या काही ज्या व्हिडिओ माध्यमातून आले, आता ज्या एमपीएससी युपीएससी चे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेणारे या लोकांनी त्याला एक फक्त खेळणं बनवलंय. तर ते कसं आहे बघू आपण आता.
भारतापासून तैवान पर्यंत अशी एक 1000 किलोमीटर 10,000 किलोमीटर लांबीची अशी एक ट्रक तयार झाली. हे मान्सूनच्या इस्रोच्या सॅटेलाइट 3D इनसॅट 3DR सॅटेलाइट मध्ये देखील दिसलं. तर मित्रांनो, भारतापासून जी अशी काही लाईन बनलेली ही तुम्ही सॅटेलाइट मॅप वरती बघू शकता. ती होते, नष्ट होते, पुन्हा तयार होते, अशी क्रिया चालू आहे सध्या आता. पण त्याचा ते का तयार होतोय हे मी सांगतो. प्रशांत महासागरामध्ये जे काही चक्रीवादळ बनतात आणि ते नष्ट होतात, पुन्हा बनतात आणि नष्ट होतात, एखाद्या ऍपवर तुम्ही बघू शकता. त्या काळात काय होतं की भारतीय मान्सूनला तो त्या बाजूला खेचतो आणि त्या खेचल्यामुळे काय होतं की या ठिकाणी ढगांचा एक असा पट्टा तयार होतो. बाकी त्याचं दुसरं काहीही कारण नाहीये. म्हणजे स्ट्रॉंग सिस्टीम तयार झाल्यानंतर मी नेहमी सांगतो की 5-5, 10-10 हजार किलोमीटर पर्यंत बाष्प खेचून घेण्याची क्षमता असते. आता ते काय होतं त्या काळामध्ये, समजा इकडे आपल्याकडे सध्या आपल्याकडे नैऋत्य मोसमी पावसाचा काळ चालू आहे आणि इकडे होतं काय, ही चक्रीवादळाचा प्रभाव नष्ट झाल्यानंतर पण ती ट्रक तशीच असते. त्याच्यामुळे ते सॅटेलाइट मध्ये हे लोक युट्यूबवर काय करतात की अशा प्रकारचे व्हिडिओ हे युट्यूब मध्ये टाकत असतात. त्याच्यामुळे शेतकरी आणि सगळेच वर्ग चलबिचल होतो, त्याचा काहीही संबंध नाही. तर बघा, भारतापासून तर जपान, दक्षिण कोरियापर्यंत असा 10,000 किलोमीटरचा हा पट्टा पसरलेला दिसतो. हा पट्टा याचा आणि भारतीय मान्सूनचा काहीही संबंध नाहीये. फक्त होऊ शकतं की कदाचित चक्रीवादळामुळे जे मान्सून तिकडे त्या बाजूला गेलाय, तर तो खंडित झाल्यानंतर परत आपला मान्सून क्लिअर त्या ठिकाणी होतो. उलट तो आपल्या मान्सूनवर थोडासा प्रभाव टाकतो, मात्र त्याचा ना आपल्या भारतीय मान्सूनचा काहीही संबंध नाहीये. तर बघा मित्रांनो, जबरदस्त पाऊस हा खंभातच्या आखातात आणि गुजरातमध्ये झाला. तुम्ही बघू शकता, नाशिक 116 मिलीमीटर पाऊस. त्यानंतर इतर भागात विदर्भाकडे 9-7 म्हणजे थोडा पाऊस झाला. बाकी पश्चिम घाटावर 55, माथेरानला 55 मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर पश्चिम घाटावर पाऊस आहे. इकडे गुजरातमध्ये अतिशय जबरदस्त पाऊस झाला. अगदी वापीकडे तर 800-900 मिलीमीटर पाऊस कोसळला. हेलिकॉप्टरने काही लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. 205 मिलीमीटर, 173 मिलीमीटर हा रेनगेज जे आहे ते अगदी 4-4, 5-5 तासाचे अंतरावरती घेतलेले रिडिंग असते हे. तर अशा पद्धतीनं आता कुठे सर्वात जास्त पाऊस पडला बघा, तर बघा अहमदाबाद एक 295 मिलीमीटर पाऊस कोसळला. आणि हा पाऊस कमी नाही. जर नाशिकला बघा, नाशिकचे 116 मिलीमीटर पाऊस. त्या ठिकाणी भारतातल्या टॉप ज्या काही 20 सिटीज असतात की साधारणपणे सगळ्यात जास्त पाऊस कुठे झाला, तर बघा माथेरान 157 मिलीमीटर, नाशिक 116 मिलीमीटर आणि अहमदाबाद आणि वडोदरा जर बघितलं तर 200-300 मिलीमीटर पाऊस हा एका दिवसात कोसळला. लक्षात घ्या काय परिस्थिती असेल त्या ठिकाणी. तर आता सध्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज काय असतील बघू. तर मित्रांनो बघा, 24 तारखेच्या संध्याकाळी जर इमेज जर बघितली तुम्ही, इकडे एक कमी दाबाचे क्षेत्र भुवनेश्वर जवळ तयार झाले. इथे लो प्रेशर फिरायला लागले, एक चक्राकार परिस्थिती. लक्षात घ्या मी काय सांगतो आता. आणि इथे असलेलं क्षेत्र हे गुजरातमध्ये जाऊन राजस्थानकडे सरकतंय. आता काय होणार नेमकं बघा, उद्या 25 तारखेला थोडस खालच्या बाजूला येतं ते. त्यानंतर 26 तारखेला पुन्हा एकदा थोडं खाली ह्या महाराष्ट्राच्या बाजूला सरकतं ते. त्यावेळेस इथे कमी दाबाचे क्षेत्र जे बनलेले आहे ते पुढे सरकतात. 26 तारखेला 27 तारखेला अजून थोड्याशा महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत हे क्षेत्र, कमी दाबाचे क्षेत्र सरकते आणि हे देखील जबलपूरच्या आसपास सरकते. 27-28 तारखेला हे देखील थोडस ह्या बाजूला सरकतं आणि इथे एक लो प्रेशर तयार होतो. हे दोन्ही मर्ज होतात 28 तारखेला. त्यानंतर ह्या ठिकाणी ही सिस्टम ही आपण बघूया आता या ठिकाणी. तर इथे हे लो प्रेशर एरिया मर्ज झाल्यानंतर काय होतं बघा, इकडून आलेली ही सिस्टम आणि ही एकत्र झाल्यानंतर ती परत एकदा उत्तर महाराष्ट्राच्या कोपऱ्यावरून ती गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्रात नष्ट होते. तर त्या काळात काय होतं बघा मित्रांनो, साधारणपणे आज जर पाहिलं तर त्यावेळेस 27 तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भातून पावसाला सुरुवात होते. मराठवाड्यात देखील पाऊस होतो. उत्तर महाराष्ट्राच्या या भागात पावसाची शक्यता त्या ठिकाणी बनताना दिसते. अलर्ट बघू आता IMDचे. तर मित्रांनो, जी 24 तारखेला जी इंटेन्सिटी नाशिक उत्तर महाराष्ट्रात होती ती थोडी कमी झाली, कारण कमी दाबाचे क्षेत्र गुजरात राजस्थानकडे सरकले. परंतु मी काल पासून म्हणतो की ते पुन्हा एकदा खालच्या बाजूला सरकते. म्हणजे पाऊस कदाचित उद्या 25 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या या भागात पुन्हा पाऊस वाढतोय. कारण ते क्षेत्र असं दिसतं की पुढे जाऊन गुजरातला सरकलं आज. परंतु आज पावसाची जी काही इंटेन्सिटी कमी झाली होती ती परत एकदा त्या ठिकाणी उद्या 25 तारखेला वाढते. 26-27 तारखेला कमी होते. मात्र ह्या बाजूला येऊन
या दोन्ही सिस्टम एकत्र होतात तेव्हा 28, 29, 30 1 तारखेच्या आसपास पुन्हा एकदा पाऊस त्या ठिकाणी वाढताना दिसतो. म्हणजे एकंदर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर नाशिक, पुणे, नंदुरबार, धुळे ह्या भागामध्ये जो काही पुण्याच्या आसपास हा जो पाऊस दिसतो, हा पाऊस साधारणपणे 27, 28 म्हणजे साधारणपणे 28, 29 किंवा 31 तारखेपर्यंतही राहू शकतो हा पाऊस. परंतु सर्वदूर पाऊस नसणारे म्हणजे झड पाऊस हा पश्चिम बाजूला जोरदार पाऊस राहणार आहे. पूर्वेला जसं जसं जावं मालेगाव, नांदगाव त्या भागात तो कमी होत जातो. हा अंदाज सगळ्यांना लक्षात घ्या. आजच्या 24च्या रात्रीला देखील पाऊस असेल आणि 25 तारखेला देखील पाऊस असेल, 26 ला देखील पाऊस असेल, परंतु तो कमी होतो, इंटेन्सिटी कमी असेल. 27, 28, 30, 31 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज हा सतत त्या ठिकाणी आपल्याला बदलत असताना दिसतो. इकडे मराठवाड्याकडे जर बघितलं तर विदर्भाला उद्यापासून विदर्भ आणि मराठवाडा 25 तारखेपासून या बाजूला गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ ह्या भागात पाऊस त्या ठिकाणी सुरू होतो. तो 27, 28 तारखेला देखील मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तो जालन्यापर्यंत तो पाऊस थोडासा वाढताना दिसतो. त्यानंतर 29, 30, 1, 2 ला पर्यंत राज्यातील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहे. आपण जे म्हटलो होतो की साधारणपणे 3-4 तारखेला जी काही सिस्टम फॉर्मेशन होणार आहे, कदाचित ह्या सिस्टममुळे त्याच्यात थोडासा उशीर होईल किंवा ती सिस्टम 4 दिवस देखील पुढे जाऊ शकते. त्याच्यामुळे एकदा 3-4 तारखेनंतर राज्यातील पाऊस हा संपूर्ण कमी होऊन 4, 5, 6 तारखेला पाऊस नाही, 7-8 तारखेनंतर जे सिस्टम आपल्याला पुढची दिसते ती अपडेट आपण त्यानंतर देऊच. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. एकंदर उद्या देखील पश्चिम घाटावर पावसाचा जोर त्या ठिकाणी नाशिकमध्ये राहणार आहे 25 तारखेला. कारण कमी दाबाचे क्षेत्र वरती जाऊन परत खाली येते. याचा परिणाम स्वरूप धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, डहाणू, मुंबई या भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यताही त्या ठिकाणी बनताना दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.